गया और वो मर गया। तो जब हमने खोला तो मालूम पड़ा डॉक्टर सब मर गए। वो मैंने ठीक है, मैंने जीवन जो चैरिटेबल ट्रस्ट का स्कैनिंग 8,000 करोड़ का खोला था, जिसके अंदर 390 लोगों को सर मैंने 302 सेम मेरा हो गया। ये मेरा मुंबई का आता है, अभी भी 127 लोग मर रहे हैं कोविड आ गया। उसके बाद कोविड आ गई, कोविड वाले जो लोग मेडिकल के काम खाने वाला का 11,000 करोड़ के कोविड में तो खाने वाला का बोल रहा हूँ ये डॉक्टर ने लोग 54 लोगों को आप पुलिस में मैं खुद बोला तो 54 लोगों को सर आगे नहीं बोला। मैंने थाने महानगर पालिका मुझे बोलते हैं ये पुलिस स्टेशन जाओ, वो पुलिस स्टेशन जाओ, कभी मुझे बंगला से फोन आया, कभी मुझे यहाँ से ये भाई का फोन तो सर भाई कॉल नहीं, वो भाई कॉल नहीं, वो यहाँ वहाँ से सर फोन आता है। ये आज में रेलवे में 300 लोग अंदर उदाबरे जिकडे ही गंभीर मॅटर आहे। तुम्ही इकडे बोगस डिग्र्या घेऊन ठाणे महापालिकेमध्ये सेवा सुरू केल्या, त्यांच्या फेल्युअरमुळे यांनी मुंबई महापालिकेच्या बऱ्याच लोकांना त्यांनी पोहोचवले। मुंबई के 390 लोग आज भी 302 का मर्डर का केस हुआ है, उसके अंदर से एक परमेश्वर चंद्रशेखर है जो भी जेल में है, उन्होंने यहाँ पे एंटी मेडिसिन प्लान पे काम किया। जो असली परवेज है वो साउथ में उनके पेपर ही है पूरा निकाले। मेरे थाने महानगर पालिका में कोई सुनने को तैयार नहीं। तर ही बाब आहे ना की तुम्ही नाही मी बोलतो आय एम द मिनिस्टर ऑफ द स्टेट, या बाबी तपासून बघा आणि याच्यात निष्पन्न झालं तर त्या संबंधित तक्रार कोणी काय बोल माझं नाव सांगा काय बोलतो मी आय एम ऑल्सो पार्ट ऑफ गव्हर्नमेंट। ते कोण कोणाला माझं म्हणणं की त्यांनी यांचे आरोप खोटे असतील तर त्या ठिकाणी यांना पत्र द्या, तुमच्या आरोपात तथ्य नाही, पण आरोपात तथ्य असेल तर त्या संबंधितावर गुन्हा दाखल करायचा। मिस्टर गोल्डी शर्मा, नाउ यू गॉट मी, ही इज डूइंग प्रॉपर सर। एवरी प्लेस आई एम गेटिंग थ्रेटनिंग सर। अरे एवरीबॉडी इज थ्रेटनिंग मी सर। अभी मैंने बोला है तो मुझे थ्रेट जाओ काय बोलतो मी अशा प्रकारच्या लोकांना मोक्याची जागा डोक्यावायच्या गरिबांना दुसरे भेटतोय त्याच्यावर लढा तुम्ही, मी तुझ्या बरोबर आहे। इकडे ओके पत्र माझ्या नाव दिले का म्हणजे तुम्ही कसं लावून टाका ना। तिकीट आहे का मला माझ्याकडे दिली करायची। आता मी ठाण्याच्या जनता दरबारामध्ये बसतोय, एक बलिराम अशोक आवटे नावाचे संत्रस्त आले अर्जदार, त्यांच्या कुटुंबातील 2020 साली 2 लोकांना बिबट्यानं मारलं। तर 2 लोकांना बिबट्या मारलं, त्याला मी तुम्हाला ऑनलाईन पत्र पाठवतोय। त्या लोकांना आपल्या वन नियमाप्रमाणे नुकसान भरपाई म्हणजे पहिले 10 लाख रुपये, नंतर तपास आमची 15 लाख रुपये पैसे त्यांना मिळाले का? ओके, तर ते पैसे मिळाले। आता त्याचबरोबर आपल्याकडे अशी पण पद्धत आहे की विक्टिम कुटुंबाला नोकरीवर देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे। तर मी तुमच्याकडे ते पत्र पाठवतोय, ते आवटे तुम्हाला भेटतील, त्यांना मदत करा। ओके मला भेटा लाकडा प्रत्येक दरबाराला जे उपायुक्त त्या दरबाराकडे अधिकाऱ्याकडे जायचं, काय त्यांनी बघायचं, एका मर्यादेपर्यंत सेम बाळगला घ्यायचं। अदरवाईज तुम्ही लीड घ्या। तुम्ही संजू नाईक संजय वाघोलेजी, संजू नाईक तुमच्या बरोबर असेल। थँक्यू।
मला पत्र वगैरे कॉल बिल येण्याचं बघतो. सांगायचं माझं नाव का बोलला होता संपला. मी काय म्हणतो, मी फोन पण लगेच करतो पंचायत ते पण नको, माझा निरोप पाठवून काम होईल आणि झालं काम तर येऊ नका, नाही झालं चला. एक लोढा आतमध्ये गेला, दुसरा राजन लोढा आणि फार लोकांना होतो तुमच्या नावावर. रमेश रिलायन्सला कामाला करतो ना भगत. हॅलो रुपेश, जागा लोढा मिळाली वगैरे वाळा. हा जरा तुझ्याकडे बोलून जरा न्याय निवाडा कर बाळा. करून घे. आता टाइम घे ना, परफेक्ट जा. कुठे पाहिजे खाली बोलू किती टाइम घे. म्हणजे जाम रायझनर आहे का? आता हे प्रकार कोणी तहसीलदार मैदानात देऊ का पोलीस स्टेशनला देऊ का महापालिका स्टेशनला मला न्याय करून मिळेल. मला सांग हे प्रकरण बोलू पाहिजे झाले पूर्ण तयारी झालेली आहे. आपल्या पार्टी लेवलवर खरं म्हणजे हे सुटलं पाहिजे माझं. पार्टी लेवलवर सुटलं पाहिजे. आपण जर शासकीय लेवलवर सांगितलं ना तर मग ते रस्त्याला किंवा म्हणजे कुठेतरी संजय वाघोले त्याच्या 240 प्रकरणांनी भ्रष्टाचार आणि नावानिशी दिले. कोणत्या अधिकारी भुयारी मार्ग कामाबाबत तातडीने करण्याबद्दल विनंती केली आहे काही लोकांनी. तर ते पत्र आपल्याकडे मी पाठवतो. आपण त्याची जरा योग्य ती पाहणी करून त्यांना न्याय कसा दिली बघा. माझ्या पुढे अच्छा ठेवलं होतं वर्षभर त्यावेळेला याच्यासाठी मी राडा केला आणि तिथंच न टाकला. तुला वाटलं का मी विसरलो नाही. फॉर्च्यून हॉटेलला पूर्ण दिवस बसलो होतो आपण. तुमच्या लोकांसाठी मी राडा केला ना. फॉरेस्टवाले मुद्दामून काय तर भूमीच्या अतिक्रमण तीच जागा नेपाळजीच्या लेवलवर म्हणजे मुलाला बोलवून घ्या. टेरिटरीमध्ये सर्व करतात. त्यामुळे आणखी डोंट वरी माळी साहेब संपर्कात
अरे हा बाप, राजू आहे ना. अरे याच्यासाठी काय लढाई कमी केली का मी? याच्यासाठी लढाई केली. आपण ते गल्लीत पण लफडी झाली होती. आता बोंबऱ्यांचे लोक मी मुद्दाम येत नाही. हॅलो देशमुख साहेब, सिंगल साहेब नमस्ते. येणार 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 नक्की नक्की. नाही मी 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 येतो आपल्या त्या कार्यक्रमाला, पण एकदा नवी मुंबईच्या रेस्ट हाऊसला आपण जरा सिडको रेस्ट हाऊस आहे ना, तर काही खास जनतेच्या बाबी करता आपल्याला भेटणे गरजेचं आहे. तेवढी वेळ द्या जरा. ओके ओके नमस्कार. आंतरराष्ट्रीय पक्ष आमचा, बरं आम्हाला काय सगळ्या गोष्टी लोकांना सगळ्या आम्हाला ते परांकडे तिथे आता प्रदेशवर पाठवलंय ना त्यांना, म्हणून मला दादाला मी जाऊन भेटतो. व्हेरी गुड. हे बघा आता इथे संजय तर येऊन गेले, संतोष केने. हेलो नवीन जी कैसे हो? गणेश नायक बोल रहा हूँ. अरे मिलना है ना अभी यार. मैं मेरे पीए को बोलता हूँ अभी ये नेक्स्ट वीक में ताज चैम्बर या ओबेरॉय वेलबिडर में मिलते हैं. इन बिटवीन क्या हुआ है, मेरे परिचित का इंसान है जिन्होंने आपके उधर एक प्लॉट भी लिया था और एक फ्लैट भी लिया था. तो प्लॉट का पैसा देने की अभी उनमें क्षमता नहीं रही है. You want to withdraw from that plot section. मेरा पत्र उसको लगा के देता हूँ. I will give my covering letter to it. Okay. और एक बार मिलते हैं मुंबई में. ओके नमस्ते. वसईला पैसे दिले कसे? बाब असे की माझं ऑब्झर्वेशन असं आहे की याच्यातल्या 80% समस्या ही मानवानेच निर्माण केलेल्या आहेत. हे जर थोडं समजदारीची भूमिका घेतली तर 80% समस्या आपोआपच निटळ होती. माझं ऑब्झर्वेशन आहे की या ठिकाणी शासकीय यंत्रणेच्या 90% अधिकारी अतिशय कर्तव्याला अनुसरून काम करतात, पण 10% नालायक लोक आहेत. मी काय बोलतो नालायक म्हणजे आणखी वरती. आणि तसे आमच्या राजकारणामध्ये सुद्धा नालायक लोक आहेतच. म्हणजे अधिकारी वर्गच नालायक आहे असं आम्ही म्हणणं माझं नाही आहे. दुसरी गोष्ट, काही लोकांना वाटतं की अधिकारी वर्ग म्हणजे आपल्या घरचा नोकर. ते घरचा नोकर नाही, ते जनतेचे सेवक आहेत. जसे जनसेवक सुद्धा हे जनतेचे सेवक आहेत. दुर्दैवानं काही लोकांना फार मोठे म्हणजे सम्राट बनायचे आहेत. त्या सम्राट बनण्याच्या त्या मानसिकतेमुळे दुसऱ्याच्या सुखदुःखाची पर्वा न करता आपल्या डोक्यात आलेल्या कल्पना राबवण्याचा प्रयत्न करतायत. परिणामी लोकांना त्याचे बली व्हावं लागते. आता या ठिकाणी येणाऱ्या जुलूम लोकांवर झालेले आहेत. काही ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून जुलूम झालेत, काही रेव्हेन्यूच्या माध्यमातून, काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पण जुलूम झालेले आहेत. आणि लोकांना कोंडी करून ठेवलेलं आहे. त्या पद्धतीने आता नवीन आलेल्या अधिकारी वर्गाच्या माध्यमातून आम्ही ही कोंडी फोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि यश मिळेल.